निघणार होतो आता, यांची काही निघायची इच्छा दिसत नाही. कसं आहे वातावरण बाहेरचं? एकदम मस्त, इतकं मस्त वातावरण आहे ना, इतकं छान डोंगराळ भाग आहे. ते ढग आहेत ना पूर्ण असे खाली टेकलेले आहेत आणि पाऊस पण लागतोय आम्हाला ठिकठिकाणी. आणि आता आम्ही इकडं इथं आहे ना चहाचे हॉटेल आहे. यांचा झाला आहे चहाचा टाईम. यांना केव्हाची चहाची आठवण येत होती. आता चहा घेतो मस्त. खाली उतरलो असतो पण आम्हाला लेट होऊन जाईल पुढच्या प्रवासाला, आणि त्याच्यामुळे मग आम्ही इथं गाडीमध्येच चहा घेतोय. उतरायचं का? तुम्ही म्हणशाल तसं. नंतर मग अजून कसं माझ्यामुळे लेट झालं असं नको व्हायला. हां ठीक आहे. तर चला उतरतो खाली. साहेबांनी सांगितलंय खाली उतरू असं. हे घ्या तुमचा मोबाईल. चला उतरतो आणि तुम्ही पण या चहा घ्यायला आमच्यासोबत. या चहा घ्यायला सगळे. तरफा कसं झालेला आहे मला. आता आम्ही चहा घेतला मस्त, आणि आधी आम्हाला आता दरेगाव लागेल आणि त्याच्यानंतर मग दोनगाव लागेल आणि त्याच्या पुढे मग शिंगव आहे. आणि समोर इतकं मस्त वातावरण आहे, पण कसं आहे मोबाईलमध्ये ना ते येत नाही एवढ्या लांबचं, तरी मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा. तुम्हाला माहिती का आपण कुठं चाललोय ते? आपण चाललोय शिंगव या ठिकाणी. मनमाडपासून काहीतरी 7-8 किलोमीटरवर हे म्हणजे मांडलिक स्थान आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं. थोड्या उंच डोंगरावर हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची जी म्हणजे ख्याती ना ती अशी आहे की इथं अमावस्येला खूप जास्त गर्दी असते. आणि अमावस्येच्या दिवशी दुरून दुरून इतके लोक गाड्या भरून वगैरे येतात आणि इथं दर्शनासाठी थांबतात. रस्ता थोडासा काही ठिकाणी खड्डे, काही ठिकाणी असा आहे, बाकी ठिकाणी चांगला रस्ता आहे. तर इथं आधी येऊन गेली मी एकदा. लग्नाच्या आधी आलेली होती मी आणि आई. आम्ही आलो होतो, आम्ही नाशिकला गेलो होतो. तर नाशिकवरून येताना मनमाडच्या रेल्वे स्टेशनला आम्ही उतरलो आणि तिथून काहीतरी 7-8 किलोमीटरवर इथं ज्या पॅजो गाड्या वगैरे असतात ना, कालीपिली अशा गाड्या आपल्याला मिळून जातात. तिथून मनमाडवरून आपण येऊ शकतो. कोणतं गाणं म्हणताय तुम्ही? कोणता अभंग होता? आणि हा व्ह्यू हे पा तिकडे ना डायरेक्ट डोंगराला ढग टेकलेले आहेत. आम्ही मनमाडला उतरलो होतो आणि तिथे आहे ना मस्त असा वडापाव खाल्ला होता. आज सुद्धा माझ्या लक्षात आहे त्या वडापावची चव. मला त्याच्यानंतर तसा वडापाव कुठंच खायला मिळाला आणि जवळजवळ 15 ते 18 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. नाही 15 कसले 15 तर माझ्या लग्नालाच होतील आता. मला असं वाटतं जवळजवळ 18-20 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. तर फायनली आपण एवढा प्रवास केल्यानंतर पोचलो आहे शिंगव्या इथं. आणि पहा तुम्ही ते शिंगव्याचं मंदिर दिसतंय वरती डोंगरावर. खूप शोधलं आणि मग आम्हाला सापडलं. तर फायनली आम्ही पोचलो आहे मंदिराच्या पायथ्याशी. तर चला आता तुम्हाला पण दाखवते शिंगवे इथलं श्री दत्त मंदिर. इकडे उतरलो आम्ही आता. इथल्या मंदिराचा परिसर आजूबाजूचा असा आहे, म्हणजे इथल्या पायथ्याचा. आणि अजून मंदिर वरती मी तुम्हाला दाखवते. हे पाय इकडं नाही, हात धुवायला असेल ना पाणी तिथं. हे पा वरती. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना हे सोडून आपल्याला जायचं इकडे वरती. चला आम्ही आता विडा अवसर घेऊन घेतो इथून. पान, सुपारी, नारळ, विडा म्हणजे असं विडा ठेवण्यासाठी घेऊन घेतो आणि प्रसादासाठी पण घेऊन घेतो. मी घरून काहीतरी बनवून आणणार होती उपार दाखवण्यासाठी, पण सकाळी घाई झाली निघायच्यासाठी. हे पण होतं आपल्याकडे मेकअप वगैरे त्याच्यामुळे. तर इथूनच घेऊन घेऊ आपण काहीतरी उपार दाखवायला. आलो चल.
हलावर द्यायचं. वाव, ही पांढरी मूर्ती पण किती छान. मला हे हाताचं पण घ्यायचं आहे हो, एकदम छान वाटतं ते. मग हे पहा मूर्त्या किती छान छान आहेत. कोणतं पाहिजे? विडा आणि पेढा असं घेतलं आम्ही आता. चला चला तुम्ही. खूप मोठा परिसर आहे मंदिराच्या इथला, तर मस्त आहे. टेकडीवर मंदिर आहे. लागला नेट म्हणून मी सँडल काढून आली गाडीमध्ये. हो, पण असं खाली बघून चल कसं माझं. चलो आहे आम्ही आता श्री दत्त मंदिर. आणि हे पहा इथं वरतून आहे ना काय दिसतोय परिसर भारी. कसं वाटतं? मला वाटतं पण पायऱ्या थकून चढून आहे ना एकदम थकून गेले मी. दर्शन बापरे, आतापासूनच चढलं जात नाही माझ्याकडून तर. वा, किती मस्त मोकळं मोकळं मंदिर. अमावस्याला खूप गर्दी असते इथे बरं का. असायला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आहे ना मला सांगायला मनापासून आवडेल की इथल्या मंदिराची जी ना ती खूप म्हणजे महिमा आहे ना खूप अगाध आहे. आणि खूप लांबून लांबून लोक इथं येतात, अमावस्येला येतात. त्यांच्या काही मनातल्या इच्छा असतात त्या इथं मागण्यासाठी, पूर्ण करून घेण्यासाठी देवाजवळ येतात. आणि त्या खरंच पूर्ण होतात इथं देवाजवळ जे काही आपण मागतो ते. तर आम्ही पण आलेलो खूप दिवसानंतर आणि इथं देवाची भेट घेतल्यानंतर आम्हाला खरंच खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, पुन्हा यावंसं वाटलं. तर बघू आता कधी योग येतो आणि पुढच्या वेळेला कधी जातो, कारण खूप लांब आहे आपल्या इथून. आता देवपूजा झाली माझी आणि मस्त इथं थोडंसं बसलो, उपहार दाखवला, विडा वगैरे ठेवला. आता निघायचं आहे आम्हाला कारण उशीर होऊन जाईल. आधीच पावसाचं वातावरण वगैरे आहे, त्याच्यामुळे जास्त लेट म्हणजे जास्त काही वेळ थांबता येणार नाही आम्हाला इथं. तसं तर थांबायची इच्छा होती, इतकं छान वाटतं इथं, मस्त वाटतं एकदम. पण आता निघतो आम्ही आणि असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ इथं संपवते आणि पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार, दंडवत प्रणाम. निघणार होतो आता, यांची काही निघायची इच्छा दिसत नाही. ते म्हणे थांबू अजून थोडा वेळ, छान वाटतं इकडे. पायऱ्या उतरतोय आम्ही. उतरायला काही जड नाही जात, चढायला खूप जीवावर येते. आणि आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला, कारण आम्हाला घरी जायला अजून रात्र होणार होती. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.